क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना थेट प्रश्न। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक। भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का। विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित। उद्या पक्षप्रवेश पार पडणार। संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करणार। संदीप नाईक 2 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढवली होती बेलापूर विधानसभा निवडणूक। 19 डिसेंबरला अमेरिकेमध्ये काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता। राऊतांची माहिती। पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात अत्यंत स्फोटक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती समोर येणार। राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या युतीवर आज शिक्कामोर्तब होणार। खासदार संजय राऊतांची माहिती। मेळावा किंवा पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा करणार। मुंबईमध्ये मनसेला 60 जागा मिळण्याची शक्यता। ठाकरे बंधू मेळावा घेऊन युतीची घोषणा करणार असल्याची माहिती। दादर, वरळी, भांडूपमधील काही जागांवर दोन्ही पक्षात रस्सीखेच। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत 80 जागा सुटण्याची शक्यता। मुस्लिम बहुल मतदारसंघातील जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी। धाराशिवच्या उमरगानंतर शिंदे काँग्रेस युतीचं नवं पर्व। द मुरुड फाईल्स। मुरुडमधील शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीवरून अंबादास दानवेंचा टोला। सत्तेसाठी काँग्रेस समोर लोटांगण। दानवेंची टीका। भाजपला रोखण्यासाठी बहुजन विकास आघाडीची महाविकास आघाडीला साथ। वसई विरार पालिकेमध्ये सत्ता राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची नवी खेळी। 2 दिवसात हितेंद्र ठाकूर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी बोलणार।